तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून आपल्याला पावसाचा जोर कमी झालाय, मात्र आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात पावसाचा इशारा देण्यात आलाय। महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून आपल्याला पावसाचा जोर कमी झालेला पाहायला मिळाला, मात्र पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आलाय। हवामान विभागाकडून आपल्याला पुढील 24 तासासाठी मुंबईसाठी हलका ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आलाय। या काळात ढगाळ वातावरणासह वादळी वारा देखील आपल्याला सुटलेला पाहायला मिळेल। तसेच कोकणात देखील हवामान विभागाने आपल्याला पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। हवामान विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार कोकणात काही जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। सविस्तर अंदाज आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काही सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करा। तसेच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहतायत ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्या भागाचा देखील आढावा जाणून घेऊयात। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तरच तुमची कमेंट आमच्यापर्यंत पोहोचत असते, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागात तुरळक ठिकाणी आपल्याला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तसेच आपल्याला उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा तसेच वादळी वारा देखील सुटलेला आपल्याला पाहायला मिळेल। तसेच मध्यम पाऊस पडण्याची शक्यता पुढील 24 तासात असणार आहे असे हवामान विभागाने सांगितलेले आहे। विदर्भातील जिल्ह्यांमध्ये देखील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि वादळी वारा सुटलेला पाहायला मिळेल। तसेच मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।